मित्रांनो तुम्ही बघू शकता आंबेगावचा सुंदर सुद्धा आलेला आहे आणि बघूया आपण बरीचशी बैल अजून पुढे बघायची आपल्याला। तर मित्रांनो बघू शकता आपल्या भोनोलीच्या अड्ड्यामध्ये सारजा आणि सुंदरचं आगमन झालेलं आहे आणि इकडे बघू शकता गर्दी सारजा सुंदरला पाहण्यासाठी। आणि इकडे निंबाळकर आपले बसलेत आराम करतात सध्या आणि सर्व त्यांची टीम सुद्धा आहे। त्या साईडला बघू शकता विठ्ठल नाना सुद्धा आहेत, सर्व सावलीच्या खाली आराम करताना दिसतात। आणि लवकरच आपल्याला सारजाच्या पण टॉपची लढत आणि सुंदरची पण बघायला भेटणार आहे। आणि त्या साईडला आहे तो म्हणजे कुठारीचा सोन्या, उत्तम अशी बैल आहेत बघू शकता तुम्ही। नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ निकम तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आज आहे भोनोली अड्डा, 31 मे निमित्त आज भोनोलीचा अड्डा आहे आणि अड्ड्यात आज बरीचशा चुरशीच्या लढती सुद्धा होणार आहेत आणि भरपूर टॉपची बैल आज आपल्याला अड्ड्यात बघायला भेटणार आहेत। तर चला आता आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला आणि बघूया कुठली कुठली बैल आपल्याला आज मैदानामध्ये दिसतात आणि कुठली कुठली बैल आलेली आहेत। तर चला आणि व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो अड्ड्याला आता सुरुवातच होते, जेमतेम बैल येत आहेत आणि अजून पुढे अजून बैल येणार आहेत आणि आपण चाललो आतमध्ये, कारण की जी मोठी मोठी बैल असतात मित्रांनो ती सर्व लांब लांब आणि कोपऱ्या कोपऱ्यात बांधलेली असतात। जाऊया बघूया आपण। मित्रांनो बदलापूरचा योगी, पब्लिकचा विताड चारी साईडचा बादशाह योगी पण आपल्या समोर आणि तो पण आहे आजच्या मैदानामध्ये। आणि बघूया पुढची पण बैल कुठली इकडे पण मित्रांनो बैल। दादा बैलाचं नाव काय? दबंग कुठला? मित्रांनो वांगणी ढोण्याचा दबंग पण आलाय आज भोनोलीच्या मैदानामध्ये, इकडे बघू शकता। आणि वासरू, त्या वासराचं नाव काय? इकडे पण मित्रांनो बैल आहेत आणि त्यांचे मालक काय जागेवर नाहीत, त्यामुळे आपल्याला नावं काय माहीत नाही, ते दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला। चला जाऊया पुढे। बघू शकता तुम्ही आज नाशिकवरून सुद्धा आपल्या भोनोलीच्या अड्ड्यासाठी बैल आलेले आहेत। दादा काय काय आपल्या बैलांची नाव? हा बावशा आहे मित्रांनो, चपळ्या, हा चपळ्या आणि त्या साईडला बघू शकता मण्या आहे त्या साईडला। आणि बघू शकता ही सर्व तुमचीच मंडळी आहे का? मित्रांनो बघू शकता हे सर्व टीम त्यांची आलेली आहे। दादा कधी आलात? काल आलो। किती वेळ लागला तुम्हाला यायला इथे? आम्हाला 3 तास। मग आज आपल्याला चांगल्या नक्की शर्ती बघायला भेटतील का? कुठे आरती गाडीवरून ठेवली ना कुठे? आपली बैल आपल्याच पैऱ्यामध्ये पळणार का? यांना सर्वांना पैरेत? हे दोन्ही घरची ही गाडी घरची पळणार आहे आणि मण्याला त्याला दुसरा पायरा आहे, मण्याला पैरा आहे का? तर शुभेच्छा तुम्हाला होणाऱ्या शर्यतींसाठी। तर मित्रांनो बघू शकता तुम्ही भालगावची बैल आहेत आणि दादांना विचार। दादा तुमचं नाव सांगा प्रथम। मी पोसरीचा सुनील सुरेश कितले। आणि काय सांगाल आपल्या बैलांची नावं काय आहेत? हा समोरचा नंदी बैल, हा नंदी, आणि त्या साईडला 13 बैल, 13। मग आज काय शर्यत नाव वगैरे सोडलंय का नाही? बघूया थोडं नाव सोडूया आपण आणि आपल्याला चांगली शर्यत बघायला भेटेल का? हो चांगली। आणि आजच्या अड्ड्यामध्ये दादा सर्वात म्हणजे नामांकित जी बैल आहेत त्यांचा सत्कार सुद्धा आहे आणि भरपूर अशी बैल पण आलेली। आजचा अड्डा कसा होणार? मग आजचा अड्डा आजच्या अड्ड्यात आम्ही खास आलोय, भरपूर मोठे पैरे आहेत आणि चांगली शर्ती बघायला भेटणार आपल्याला। चालेल शुभेच्छा तुम्हाला होणाऱ्या शर्यतीसाठी। धन्यवाद। समोर पाहू शकता मित्रांनो नेतुलीचा लक्ष्या तो मैदानामध्ये आलाय आणि सर्व त्याची टीम सुद्धा आहे। चला जाऊया अजून पुढे। मित्रांनो समोर बघू शकता एकदम उत्कृष्ट आणि देखणं असं बैल आहे शिवा, आणि मध्ये बघू शकता तुम्ही दादा मधल्याचं नाव काय? निशान, आणि तिकडं टायगर, त्या साईडला टायगर आहे आणि इकडं निशान आणि हा शिवा, आणि एकदम उत्कृष्ट अशी बैल आहेत। दादा कुठली बैल आहेत? आणि काय मग आज चांगली शर्यत बघायला भेटेल का? काय मग नाव वगैरे सोडलाय का? हा तर चालेल, तुमच्या होणाऱ्या शर्यतीची शुभेच्छा तुम्हाला। मित्रांनो बघू शकता तुम्ही समोर अर्जुन सुद्धा आलाय आणि त्या साईडला बघू शकता पाखरे आहे आणि आपले बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष संदीप माळी खोपर आणि यांची सर्व टीम आहे आपल्यासमोर आणि त्यांचाच हरण्यासुद्धा आहे। तर आज आपल्याला चांगल्या नक्की शर्ती बघायला भेटणार। मित्रांनो ताडाली भिवंडी इथला गरुड्या सुद्धा आलेला आहे आज मैदानामध्ये आणि आज नक्कीच चांगल्या शर्ती बघायला भेटते। दादा काय शर्यत वगैरे जमले का? नाही जमले, शेतच माहिती। मित्रांनो चांगली शर्यत आपल्याला नक्कीच बघायला भेटेल, कारण की गरुड्याचे चांगले शर्यती आपल्याला पाहायला भेटतात आणि बघू शकता सर्व टीम इकडे बसलेली आहे। भरपूर म्हणजे आज अड्ड्याला चांगल्या शर्ती आपल्याला बघायला भेटणार आहेत।
त्या साईडला अर्जुन सुद्धा आणि या साईडला पाखरे आहे. आणि पाखऱ्याला आपण बघितलं होतं मधुरच्या गळ्यामध्ये. कोरेगाव मैदानातच होता ना हा? कोरेगाव मैदानातच 3 नंबरचा मानकरी होता मथुर सोबत. मित्रांनो बदलापूरचा वैभव शेठ मोठे यांचा 8001 महबूब आलेला आहे मैदानामध्ये. पालेगावचा बादल सुद्धा आलेला आहे मैदानामध्ये. आणि आज आपल्याला नक्कीच चांगली शर्यत बघायला भेटेल बादलची. तुम्ही बघू शकता बदलापूर कोहसगावचा भोंगा आलेला आहे. आणि या साईडला त्यांचा तेजा पण आहे आणि बरीचशी बैल आहेत. आणि या साईडला बघू शकता आज टॉपची लढत आपल्याला बघायला भेटणार आहे सर्जा विरुद्ध भोंगा. आणि दादा यांची काय नाव? याचं नाव काय? पक्ष ना, नाशिक वाला पक्ष. मित्रांनो नाशिकचा पक्ष आहे. उतरतो तोच ना. आणि हा शंकर हा फायर आहे. या साईडला बघू शकता तुम्ही हा फायर लक्ष्मण ड्रायव्हर यांचा फायर. आणि इथं बघू शकता सर्व मंडळी इकडे आज उभी. तर दादा काय आज शर्यत कशी होणार आहे? आज चांगली शर्यत भुंगाचीच ना? भुंगाची आणि सर्जाची. हा भुंगा आणि सर्जा. मित्रांनो आज चांगली लढत आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि इकडे बघा भुंगा सज्ज झालेला आहे. आणि हे सर्व आपलीच पूर्ण दावण आहे. काय नाव आहेत? हा भुंगा, हा आशीर्वाद. आशीर्वाद. तिकडे बघू शकतो तेजा मध्ये आशीर्वाद. आणि या साईडला आपला टॉपचा नंदी सध्या किती आदतच आहे ना मित्रांनो? दुसरा आहे आता. आणि चांगल्या आपल्याला त्या शर्यती बघायला भेटतात. आणि शुभेच्छा दादा तुम्हाला आजच्या शर्यतीसाठी. या साईडला मित्रांनो बघू शकता मुरबाडचा सम्रा आहे. आणि बरीचशी मंडळी आलेली आहे तिकडं. मुरबाडचा सरकार सरकार मित्रांनो त्या साईडला गेला. आज सर्व टॉपच्या बैलांचा सत्कार आहे आज. आणि इकडे बघू शकता दादा कुठनं आले तुम्ही? नाशिक. कुठला बैल आज आणलाय मग? नाशिक हा पक्ष आहे का? आणि आज पैऱ्यामध्ये कोणासोबत असणार आहे? पैऱ्यामध्ये सांगता येणार नाही पण मग चांगली शर्यत बघायला भेटेल का? मित्रांनो नाशिकवरून पक्ष आणला. आणि कधी निघाले तुम्ही? आम्ही 5 वाजता निघलो होतो पहाटे. काय मग असल्या मुंबईमध्ये पहिल्यांदा आलेत का याच्या यादी आलेत? याच्या आधी भरपूर कशा असतात मुंबईच्या शर्यती वगैरे? शर्यती एकदम मैत्रीपूर्व लढत होते. हा एकदम आनंद घ्यायला पण चांगलं वाटतं. चालेल. मग बाकी मग काय सांगाल आपल्या मुंबईमध्ये किती शर्यती झाल्यात पक्षाच्या? मुंबईमध्ये पक्षाच्या 15-20 शर्ती झाली. मग त्यापैकी किती गुलाल वगैरे झाले? पूर्ण गुलाल माझ्यामध्ये फक्त 2 ते 3 वेळेस पडल्या गाड्या. चालेल. तर आजच्या शर्यतीसाठी शुभेच्छा तुम्हाला दादा. गायकर ग्रुप करंजाडे पनवेल यांचा गुगली एकदम वेगाचा बेताज बादशाह आज मैदानामध्ये आलेला आहे. आणि या साईडला बघू शकता तुम्ही सूरज दातीलकर सुद्धा आलेला आहे. आणि आपले दादा पण आहेत. दादा काय मग आज कुठला बैल आज आणलाय? पबजी आणलाय का? गजा आणलाय पबजी. हा मग काय शर्यत बघायला भेटेल का चांगली? हो भेटेल नक्कीच. शुभेच्छा तुम्हाला शर्यतीसाठी. धन्यवाद. ते इथं बघूया आपण गायकर ग्रुप. कुठला गायकर ग्रुप? करंजाडे पनवेल यांचा गुगली आत्ताच मित्रांनो मैदानामध्ये आलेला आहे.